नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचे आपले चॅनल हॅलो किसानवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, अडकलेला पीक विमा 25% तर मिळाला, परंतु आता 75% हा केव्हा मिळणार यासंबंधी आपण नवीन अपडेट घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर त्याआधी जर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण बघणार आहोत की 75% पीक विमा हा आता केव्हा मिळणार आहे आणि कोणत्या मंडळात यामध्ये सुरुवातीला मिळणार आहे. चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप बहुतांश पिकांचा फटका बसला होता. 25% अग्रिम ॲडव्हान्स नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली होती. मात्र 4 महिने उलटल्यानंतरही केंद्र सरकारने धोरण निश्चित न केल्याने उर्वरित 75% पीक विमा अजूनसुद्धा शेतकऱ्यांना किंवा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अजूनही मिळाली नाही. त्यासंबंधी आपल्या हाती लागलेल्या माहितीनुसार आपण बघणार आहोत की काय झाले पुढे या 75%चे. राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्यानंतर खरीपातील बहुतांश पिकांना फटका बसला. त्यानंतर प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेतून राज्यातील 50 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना सुमारे 2200 कोटी रुपयांची 25% अग्रिम ॲडव्हान्समध्ये मिळाली होती किंवा अशी जाहीर तरी करण्यात आली होती. मात्र 4 महिने उलटल्यानंतरही केंद्र सरकारने धोरण निश्चित न केल्याने उर्वरित 75% नुकसान भरपाई अजूनसुद्धा शेतकऱ्यांची लकडली आहे. तर ही नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांना कोणत्या स्वरूपात मिळेल? राज्यात ऑगस्टमध्ये पावसाने मोठा खंड पाडला होता. खरीप पिकामध्ये योजनेतील तरतुदीमध्ये 21 दिवसापेक्षा जास्त खंड असलेल्या व उत्पादनामध्ये 25% अधिक घट असल्यास नुकसान भरपाई देण्यात येते. त्यानुसार राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये 50,94,467 शेतकऱ्यांना 2,206 कोटी रुपयाची 25% अग्रिम जाहीर करण्यात आलेली होती आणि ती पुढे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्गीसुद्धा करण्यात आली. परंतु 75% पीक विमा राहिलेला हा मिळणार कधी यासंबंधी आपण अपडेट घेऊन आलो. मित्रांनो, उर्वरित 75% नुकसान भरपाई देण्यासाठी कृषी विभागाच्या आधारित पीक कापणी प्रयोग अहवालाचा आधार हा घेतला गेला जातो मित्रांनो. तर त्यानुसार या पीक कापणी अहवालातून संबंधित महसूल मंडळाचे सरासरी उत्पादन ठरवण्यात येते. नुकसान भरपाई योजना देताना सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनापेक्षा कमी असल्यास पूर्वी दिलेल्या 25% अग्रिम वजा करून उर्वरित रक्कम विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना दिली जाते. त्यानुसार कृषी विभागाने तयार केलेल्या पीक कापणी अहवालाचे आकडे विमा कंपन्यांच्या पोर्टलवर सुद्धा पीक विमा पोर्टलवर अपलोड करण्यात आलेले आहेत मित्रांनो. उत्पादनाचे हे आकडे गृहीत धरून विमा कंपन्यांनी नुकसान भरपाईचा दावा निश्चित करणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना उर्वरित नुकसान भरपाई म्हणजे 75% नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. गेल्या 4 महिन्यांपासून पाठपुरावा सध्याचे सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादन क्षमतेपेक्षा जास्त असल्यास या परिस्थितीत नुकसान भरपाई मिळणार नाही. मात्र यापूर्वी दिलेली 25% अग्रिम रक्कम वसुली केली जाणार नाही असे पीक विमा योजनेचे निकष असतात मित्रांनो. मात्र विमा कंपन्यांचे दावे निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने धोरण अंतिम होणे अपेक्षित असते. या संदर्भात गेल्या 4 महिन्यांपासून कृषी विभागाने केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करूनही हे धोरण अद्याप निश्चित करण्यात आले नाही. कृषी विभागाने पीक कापणी अहवाल तयार होऊन विमा कंपन्यांना दावे निश्चित करण्यासाठी तयार केले आहेत मित्रांनो. मात्र धोरणच नसल्याने दाव्याची निश्चिती कशी करणार असा पेच कंपन्यांपुढे आता उभा ठाकला आहे मित्रांनो. तर आता केव्हा कृषी किंवा कंपन्या पीक विमा कंपन्या धोरण निश्चित करतात, कारण कृषी विभाग हा धोरण कंपन्यांकडे कधी पाठवता याची सर्व शेतकरी वाट बघत. दावे निश्चित न झाल्याने नुकसान भरपाई किती असेल याची आकडेवारी अंतिम करण्यातही कृषी विभागाला शक्य झालेलं नाही मित्रांनो. त्यामुळे केवळ केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना 75% नुकसान भरपाई रखडली असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. आता केंद्र सरकार केव्हा ही माहिती देते ते आपण बघू. 3 पिकांसाठी उपग्रह माहिती गृहीत धरणार. पीक कापणी अहवाल कापूस, तूर व भात ही जास्त कालावधी असलेल्या पिकांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे ही 3 पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कापूस पिकासाठी फेब्रुवारी अखेर, तूर व भात पिकासाठी मार्च अखेर कालावधी निश्चित करण्यात आला मित्रांनो. या तिन्ही पिकांच्या पीक कापणी अहवालात 70% गुण व 30% गुण उपग्रह संकलित करण्याच्या उत्पादनाला दिले जातात मित्रांनो. आणि त्यानुसार सरासरी उत्पादन काढून नंतर शेतकऱ्यांना आता राहिलेली 75% पीक विम्याची रक्कम ही डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात DBTद्वारे मग ही जमा होणार. त्यासाठी आपल्याला अजून मित्रांनो 15 ते 20 दिवस हा वेळ वाट पाहावी लागणार आहे. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती आवडली असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला एक लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.